नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गव्हर्नमेंट एक्झाम गुरु मराठी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2025 साठी वनरक्षक भरती मागील वर्षी झालेली 2023 ची प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण सामान्य ज्ञान या विषयाचे भाग 1 बघितलेला आहे आणि आज आपण भाग 2 बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी चॅनेलवर मागील वर्षी झालेल्या मराठी व्याकरण, वने आणि पर्यावरण या विषयाचे प्रश्न बघितलेले आहेत. ते तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघायचे आहेत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि येणाऱ्या वनरक्षक भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या गव्हर्नमेंट एक्झाम गुरु मराठी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल आयकॉनही ऑन करायचा आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न असा आहे, भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर डी, पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त खारफुटी वनांचे क्षेत्र आढळते. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 25 वर्षापेक्षा जास्त. पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न विचारला गेलेला होता. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? तर याचे योग्य उत्तर आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात किती व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले? तर विद्यार्थी मित्रांनो, जनगणनेवरील प्रश्न नक्की विचारतात, तुम्ही नक्की करून जायचे आहे. याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. 1 ते 2 मार्काला. तर याचे उत्तर आहे सुमारे 21 कोटी, ऑप्शन नंबर सी. भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार कशाद्वारे होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, IMP प्रश्न आहे हा. ऑप्शन नंबर डी, सागरी मार्गानेच भारताचा 95% परकीय व्यापार होतो. दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा आर्यन बेल्ट भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर डी, छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न महत्वाचा आहे. डॅश डॅश रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, डिसेंबर 1929 मध्ये लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले. परतीच्या मान्सून ऋतूत येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते. म्हणजे परतीच्या मान्सून ऋतूमध्ये कुठेतरी जास्त पर्जन्यवृष्टी होते. तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू. भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? हा पण महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर बी, कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र येथे कोळशाचे खनन केले जाते. पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारखा मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पॉलिसी अधिकार बळकट झाले? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, रौलट अधिनियम 1919, ऑप्शन नंबर ए. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांनी स्वदेशी चळवळी सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला होता. कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी, स्थिर परिव्यय.
भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेली मिश्र वनांत कोणत्या प्रकारचे वृक्ष जास्त आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, साल वृक्ष जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, अनुच्छेद 51A म्हणजेच आर्टिकल 51A. तर विद्यार्थी मित्रांनो आर्टिकलचे पण प्रश्न येतात, तुम्ही ते पण करून जायचे आहेत. राज्यात वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा पण महत्वाचा प्रश्न आहे. विदर्भामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील विदर्भामध्ये सर्वात जास्त अभयारण्य आहे. हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्र वनरक्षक दलाच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या गव्हर्नमेंट एक्झाम गुरु मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबत बेल आयकॉन ऑन करायचे आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.